सांगली शहरातील एका परिसरात राहणाऱ्या 9 वर्षाच्या बालिकेला मोबाईल दाखवण्याचं आमिष दाखवून पडक्या सार्वजनिक शौचालयामध्ये घेऊन जात तिच्याशी अश्लील कृत्य करत लैंगिक अत्याचार केले। सदरची घटना ही मंगळवार दिनांक 8 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। घटना उघडकीस येताच पीडितेच्या आईने संजयनगर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली। आईच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार ईश्वर महादेव कांबळे याला अटक केली आहे। त्याला आज न्यायालयापुढे उभे केले असता 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच परिसरातील संतप्त जमावाने घटनास्थळाची मोडतोड केली। यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मारत संशयितावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। नराधम ईश्वर कांबळे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो संजयनगर परिसरात राहतो। पीडित 9 वर्षांची मुलगी ही मंगळवारी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास घराबाहेर खेळत होती। त्यावेळी संशयित मुलीला मोबाईल दाखवण्याचं आमिष दाखवून परिसरातील एका पडक्या सार्वजनिक शौचालयामध्ये घेऊन जात तिच्याशी अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली। यावेळी परिसरातच राहणाऱ्या एका व्यक्तीने सदरचा प्रकार पाहिला। यावेळी संशयित कांबळे हा तिथून पळून गेला। पीडित मुलगी ही घरी गेली। यावेळी संबंधिताने घडलेला प्रकार पीडितेच्या आई आणि वडिलांना सांगितला। यावेळी आईने मुलीला विश्वासात घेऊन चौकशी केली असता संशयित कांबळे याने तिच्याशी लैंगिक कृत्य केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे। यानंतर पीडितेच्या आईने संजयनगर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली। दरम्यान परिसरातील नागरिकांनी संशयित कांबळे याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले। यानंतर पोलिसांनी पोक्सो अंतर्गत लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केलाय। केंद्र व राज्य शासनाकडून महिलांचं सक्षमीकरण सुरू आहे। भारत देश आर्थिक महासत्ताकडे वाटचाल करत आहे। यावेळी भारत महासत्ता बनेल त्यात महिलांचा सर्वात मोठा वाटा असेल असं मत माजी खासदार पूनम महाजन यांनी व्यक्त केले। त्याचबरोबर देशामध्ये जातीय दुही निर्माण करण्यासाठी परदेशातील यंत्रणा सक्रिय झाल्याचा आरोप त्यांनी यावेळी बोलताना केलाय। हिंदू एकता आंदोलन सांगली जिल्ह्याच्या वतीने भारतीय स्त्री जीवन की सामर्थ्यशाली परंपरा या विषयावर लोकमान्य टिळक स्मारक मंदिरात मातृशक्ती जागर संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्याच्या प्रमुख मार्गदर्शिका म्हणून माजी खासदार पूनम महाजन बोलत होत्या। यावेळी हिंदू एक आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे, महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट स्वाती शिंदे उपस्थित होते। पूनम महाजन म्हणाल्या, भारत जेव्हा आर्थिक महासत्ता बनेल त्यावेळी सगळ्यात मोठा वाटा हा महिलांचा असेल। शेतकऱ्यांबरोबर खांद्याला खांदा लावून आमची महिला शेतात काम करते, घराचं संगोपन करते, घराला सुसंस्कारी आणि वाट दाखवण्याचं काम करते। समाजाच्या आणि राष्ट्राच्या प्रगतीची वाट दाखवणारी ही महिलाच आहे। महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत। विविध क्षेत्रांमध्ये महिलांना संधी प्राप्त होते। प्रसंगाचं सोनं करण्याचं काम महिलांनी करावं असं आवाहन त्यांनी केलंय। लोकसभेची निवडणूक लढली व ती जिंकली, त्याच पद्धतीने विधानसभेची निवडणूक लढून जिंकायची आहे। जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे किमान 4 आमदार निवडून आणण्याचा आपण चंग बांधला असून यासाठी सर्वांनी कामाला लागण्याच्या सूचना राज्याचे माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी दिल्या। वांगी येथे सुमारे 5,55,00,000 रुपयांचा विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते। यावेळी पुढे बोलताना विश्वजित कदम म्हणाले, राज्यात कोणताही पक्ष सत्तेत असू द्या किंवा कोणीही मंत्री असू द्या, आपल्या पलूस कडेगाव मतदारसंघाची कामे तात्काळ मार्गी लागत असतात। ही साहेबांची पुण्याई आहे। टेंभूसाठी मंत्री असताना 2.5 वर्ष आणि त्यानंतर आतापर्यंत सातत्याने पाठपुरावा करून ती कामे मंजूर करून मार्गी लावली असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितले। येत्या काही दिवसात आपले महाविकास आघाडी सरकार येणार आहे, त्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागा। आपले कोणतंही काम शिल्लक राहणार नाही। दिलेला शब्द पाळणं हेच साहेबांचे संस्कार असल्याचं यावेळी बोलताना त्यांनी सांगितले। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वेदांना 0 पेमेंट व दिवाळी सुट्टीसाठी 17 ऑक्टोबर ते 16 नोव्हेंबर या कालावधीत 1 महिना बेदाणा सौदे बंद राहणार आहेत। या कालावधीत 0 पेमेंट न करणाऱ्या व्यापाऱ्यास सौद्यात बंदी घालण्याचा निर्णय बेदाणा असोसिएशनने घेतलाय। बेदाणा व्यवहारात पारदर्शकता यावी, पेमेंटची देवाणघेवाण योग्य वेळेत व्हावी यासाठी बेदाणा संघटनेतर्फे काही वर्षांपासून 0 पेमेंट संकल्पना दिवाळीमध्ये राबवली जाते। खरेदीदार हा वर्षभर कोट्यवधी रुपयांचा माल खरेदी करत असतो, परंतु केवळ माल खरेदी केला म्हणून व्यवहार पूर्ण होत नाही। त्याचा व्यवहार कसा आहे, त्याची आर्थिक परिस्थिती ठीक आहे की नाही, तो फिरवाफिरवीचा उद्योग तर करत नाही ना, याची खात्री करणं आवश्यक असतं। कारण बऱ्याचदा खरेदीदाराकडून पेमेंट उशिराने यायला सुरुवात झाली की धाकधूक वाढते। त्याचा अनुभव 0 पेमेंटच्या उपक्रमांमध्ये आलाय। या पार्श्वभूमीवर बेदाणा व्यापाऱ्यांच्या बैठकीत 17 ऑक्टोबर ते 16 नोव्हेंबर दिवाळी सुट्टी आणि 0 पेमेंटसाठी सौदे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या कालावधीत 0 पेमेंट करण्यात येईल। ठरल्याप्रमाणे अडत्यांना 40 दिवसात पेमेंट देणे, पुढील तारखेचे चेक देऊ नयेत। 0 पेमेंट न केल्यास त्या व्यापाऱ्यास सौद्यामध्ये बंदी करण्यात येईल। दिवाळीनंतर सौदे चालू करण्यापूर्वी असोसिएशनची बैठक घेण्यात येईल असा निर्णय घेण्यात आलाय।
खरीप हंगामातील पिकांची काढणी सुरू झाली आहे. सोयाबीन, मुगाला बाजारात आधारभूत किंमत मिळत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असताना शासनाने सांगलीतील विष्णू अण्णा खरेदी विक्री केंद्र आणि तासगावातील आर पाटील खरेदी विक्री केंद्रात नाफेडतर्फे मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी हमीभाव केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. शेतकऱ्यांनी NEML पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावी असं आवाहन करण्यात आले. जिल्ह्यात पणन हंगाम 2024 ते 25 मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार नाफेडच्या वतीने मूग, उडीद, सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे. किमान आधारभूत किंमत योजनेनुसार ज्या शेतकऱ्यांना हमीभाव खरेदी केंद्रावर मूग, उडीद, सोयाबीन विक्री करायची अशा शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करणं आवश्यक आहे. नोंदणीसाठी चालू हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन पिकाचा पीक पेरा, ऑनलाईन नोंद असलेला अद्ययावत मूळ सातबारा उतारा, बँक खात्याच्या पासबुकची साक्षांकित प्रत, आधार कार्ड प्रत तसेच शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. हंगाम 2024 ते 25 करिता केंद्र शासनाने मूग पिकासाठी 8,682, उडीद पिकासाठी 7,400, सोयाबीन पिकासाठी 4,892 हमीभाव दर प्रति क्विंटल निश्चित केलाय. मूग, उडीद, सोयाबीन खरेदीकरिता शासनाच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांची NEML पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी 1 ऑक्टोबर 2024 पासून सुरू झाली आहे. मूग, उडीद खरेदी 10 ऑक्टोबर 2024 पासून व सोयाबीन खरेदी 15 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होणार आहे. विधानसभा मतदारसंघातील विकासाच्या विविध योजनांची गती कायम ठेवण्यासाठी भाजपच्या पाठीशी उभे राहण्याचं आवाहन आमदार सुधीर गाडगीळ यांनी केले. हरिपूर काळीवाड ते आदिसागर मंगल कार्यालयाकडे जाणारा रस्ता आणि शास्त्री चौक ते अंकली आदिसागर मंगल कार्यालयाकडे जाणारा रस्ता याचे भूमिपूजन आमदार गाडगीळ यांच्या हस्ते झाले. मुख्यमंत्री सडक योजनेतून काळीवाड हरिपूर ते आदिसागर मंगल कार्यालयापर्यंतचा मुख्य रस्ता 2 किलोमीटर 93 मीटर लांबीचा असून त्यासाठी 2,37,00,000 रुपये मंजूर झालेत. शास्त्री चौक ते आदिसागर मंगल कार्यालय या रस्त्याचं रुंदीकरण होणार आहे, त्यासाठी 18 कोटी रुपये मंजूर झालेत. या रुंदीकरण आणि नव्याने होणाऱ्या रस्त्यामुळे वाहतुकीची कोंडी थांबेल आणि अपघाताचं प्रमाण कमी होईल. मतदारसंघाचे समन्वयक शेखर इनामदार म्हणाले, सांगली मतदारसंघासाठी सुधीर दादांनी गेल्या 10 वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास कामांसाठी पैसे आणलेत. यावेळी माजी नगरसेवक युवराज बावडेकर यांनी स्वागत केलं. यावेळी माजी नगरसेवक सुब्राव मद्रासी, माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर, अरविंद तांबवेकर, शरद नलवडे, शैलेश पवार, सुनील पवार, संदीप कुकडे, रोहित जगदाळे, सतीश खंडागळे, राजू जवळेकर, संतोष गोरे, संदीप गणपती साळुंखे, संभाजी सूर्यवंशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अनिल पाटील आदी जण उपस्थित होते. सांगली शहरात अंमली पदार्थांची तस्करी वाढली आहे. युवा वर्ग मोठ्या प्रमाणात व्यसनाच्या आहारी गेल्याने गुन्हेगारी प्रवृत्ती बोकाळली आहे. संजय नगरात एका विकृत आणि अंमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या नशेबाज व्यक्तीने एका मुलीवर अत्याचार केलाय. या प्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई करावी व गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांना आळा घालावा अशी मागणी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे केली आहे. पृथ्वीराज पाटील म्हणाले, संजय नगरात एका विकृत आणि अंमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या नशेबाज व्यक्तीने एका मुलीवर अत्याचार केला. यापूर्वीही त्या नराधमाने असे लैंगिक शोषणाचे विकृत प्रकार केलेत. गेल्या महिन्यातही संजय नगर भागात 2 मुलींवर अत्याचाराच्या दुर्दैवी घटना घडल्यात. महिलांवरील अत्याचार आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे वाढत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणी तातडीने त्यांच्यावर कडक कारवाई करावी. विश्रामबाग चौकातील काही दुकानात सर्रास अंमली पदार्थांची देवघेव होती अशी माहिती मिळाली आहे. एसटी स्टँड परिसरातील अण्णासाहेब पाटील नगरात अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या युवकांची संख्या वाढली आहे. अंमली पदार्थ तस्करीला व शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीला तातडीने आळा घाला व या प्रकरणी छडा लावून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी पृथ्वीराज पाटील यांनी केली आहे. महाराष्ट्र सरकारचे कामगार मंत्र्यांच्या खात्याने वर्षभरात प्रचार प्रसिद्धीवर कोट्यवधींची उधळपट्टी केल्याचा आरोप MIM पक्षाच्या वतीने करण्यात आलाय. कामगार खात्याच्या कामगार मंडळाने या एका वर्षात फक्त प्रचार प्रसिद्धीसाठी 113 कोटींचा खर्च केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. MIMचे जिल्हाध्यक्ष महेश कुमार कांबळे यांनी माहिती अधिकारात मागवलेल्या माहितीत ही बाब उघडकीस आली आहे. यामध्ये कामगार कल्याण मंडळाकडून वर्षभराचे अनेक खासगी कंपन्यांना कोट्यवधीची प्रसिद्धीची कामे दिल्याचं समोर आले. त्यामुळे ही सरळ कामगार योजना प्रसिद्धीच्या नावाखाली 113 कोटींची उधळपट्टी असल्याचा आरोप महेश कुमार कांबळे यांनी केलाय. कामगार खात्याकडून कोट्यवधीची उधळपट्टी केल्याचं समोर आलं असून मुख्यमंत्र्यांनी लगाम घालून कारवाई केली पाहिजे अशी मागणीही डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी केली. माहिती अधिकारातून उघडकीस आलेल्या कामगार खात्याच्या प्रसिद्धीच्या 113 कोटींच्या खर्चाच्या चौकशीसाठी आणि या उधळपट्टी विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचंही डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी सांगितले. विश्रामबाग परिसरात सलग दुसऱ्या दिवशी चेन स्नॅचिंगचा गंभीर प्रकार घडलाय. सोमवारी माळी मंगल कार्यालयाजवळ घडलेल्या घटनेनंतर
मंगळवारी नातवाला घेऊन दांडिया बघून घरी निघालेल्या महिलेच्या गळ्यातील 1,60,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हिसडा मारून लंपास केले. सदर चेन स्नॅचिंगची घटना ही मंगळवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी सुनीता बाळासाहेब पाटील यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून चेन स्नॅचिंग करणारे चोरटे गायब झाले होते, मात्र आता पुन्हा त्यांनी डोकं वर काढायचं चित्र आहे. विश्रामबाग परिसरातील शिवाजी कॉलनी येथे सुनीता पाटील या आपल्या कुटुंबियांसह राहतात. मंगळवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास सुनीता पाटील या त्यांची जाऊ आणि 1.5 वर्षाच्या नातवासोबत नेमिनाथ नगर येथे दांडियाचा कार्यक्रम बघण्यासाठी गेल्या होत्या. थोडा वेळ कार्यक्रम बघून त्या पुन्हा घरी येण्यासाठी चालत निघाल्या. यावेळी पाठीमागून मोटरसायकलीवरून अज्ञात एक व्यक्ती आला. त्यांनी सुनीता पाटील यांच्या गळ्यातील सोन्याचे 22 ग्रॅम वजनाचे 1,60,000 रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसडा मारून लंपास केले. अचानक घडलेल्या घटनेनं पाटील यांनी आरडाओरड केली, मात्र चोरटा पळून जाण्यात यशस्वी झालाय. घडलेल्या या घटनेनंतर सुनीता पाटील यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केलाय. दरम्यान सलग दुसऱ्या दिवशी चेन स्नॅचिंगची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.